एकदा फुललेला फूल पुन्हा फुलत नाही. एकदा फुललेला फूल पुन्हा फुलत नाही. एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही. एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही. हजारो माणसे मिळतील या आयुष्यात, पण हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडील पुन्हा मिळणार नाही. आई वडील पुन्हा मिळणार नाही. नमस्कार, माझे नाव ईश्वरी योगिता अण्णासाहेब गाडे, इयत्ता 7वीची विद्यार्थिनी. माझ्या शाळेचे नाव मर्द्रबोधे अभिनव पब्लिक स्कूल. माझ्या भाषणाचा विषय आहे जीवनातील आई बाबांचे महत्त्व. जन्मानंतरच आपल्याशी जोडली जाणारी दोन घट्ट नाती म्हणजे आई बाबा. डोळे मिटेपर्यंत जे प्रेम करते तिला आई म्हणतात व डोळ्यात प्रेम न दाखवता जे प्रेम करतात त्यांना बाबा म्हणतात. कामासाठी सगळेच कॉल करतील रे, पण काही खाल्लंस का, बरा आहेस ना, नीट पोहोचलास ना, हे विचारणारे फक्त आई बाबाच असतात. पैशांनी सर्व काही मिळेल, पण आईसारखा स्वर्ग आणि बाबांसारखी सावली कुठंच नाही मिळणार. त्यामुळे पैशांवर प्रेम करण्यापेक्षा आई वडिलांवर प्रेम करा. आयुष्यात कशाचीच कमी भासणार नाही. आई वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा, पण कोणत्याही गोष्टीसाठी आई वडिलांना सोडू नका. माझे आई बाबा मला नेहमी सांगतात, दुसरे तुझ्यासोबत कसेही वागो, तू मात्र सर्वांसोबत चांगली राहा. तू दुसऱ्यांसाठी चांगलं करशील तर तुझ्यासोबतही काही वाईट होणार नाही. तुम्हाला जगात कोणत्याच ज्योतिषापुढे हात पसरायची गरज नाही, कारण ते आपल्या घरातच असतात. मनातलं ओळखणारी आई आणि भविष्य ओळखणारे बाबा. तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये असं वाटत असेल की खूप संकटे आहेत, तर त्यावेळी तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी केलेले कष्ट आठवा. आयुष्यात कसल्याच मोटिवेशनची गरज पडणार नाही. मला एक गोष्ट सांगूशी वाटते. एका मुलाचे बाबा घरी दमून येतात, तेव्हा मात्र पोराला काहीच वाटत नाही. पण धोनी जेव्हा मैदानात दमतो तेव्हा मात्र ही पोरं स्टेटस ठेवतात. लक्षात ठेवा, धोनी पैशांसाठी खेळतो आणि तुमचे बाबा हे तुमच्या परिवाराचं पोट भरवण्यासाठी दमतात, हेही लक्षात असू द्या. एकमेव स्त्री जी तुमचा चेहरा बघण्याच्या आधीपासून तुमच्यावर प्रेम करते ती म्हणजे आई. आणि एकमेव माणूस जो तुमच्यावर जीवापाड स्वतःपेक्षाही जास्त प्रेम करतो ते तुमचे बाबा. आई बाबांनी दिलेल्या सल्ल्यावर औषधाप्रमाणे विश्वास ठेवा, कारण ते थोडे कडू असतात, मात्र जीवनात संजीवनी ठरतात. देवाची पूजा करून आई वडील मिळवता येत नाही, पण आई वडिलांची पूजा करून देव नक्कीच मिळवता येतो. तुम्हाला माझ्या घरातला एक प्रसंग सांगूशी वाटतोय. जेव्हाही मी माझ्या बाबांकडे कोणत्या गोष्टीसाठी हट्ट धरत असेल, खाऊसाठी असू द्यात, कपड्यांसाठी असू द्यात, शालेय कोणती वस्तू असू द्यात, माझा दादा हट्ट पकडत असेल कपड्यांसाठी, कोणत्याही गोष्टीसाठी, किंवा आई सांगत असेल बाबांना की घरातलं काहीतरी संपलंय, तेव्हा बाबा नाही म्हणत नाही. बाबा नाही म्हणत नाही, पण त्यांचं नेहमी एक वाक्य असतं जे तुम्हाला मला इथे सांगूशी वाटतंय की घरवालो डरो मत, टायगर अभी जिंदा है, टायगर अभी जिंदा है. या वाक्यातून कुठेतरी आम्हालाही मोटिवेशन मिळत असतं. तुम्हाला एक अजून गोष्ट सांगूशी वाटते की स्वतःचं काहीच नाहीये माझ्याकडं. खरं स्वतःचं काहीच नाहीये माझ्याकडे, कारण माझा जीव माझ्या आईत आहे आणि माझं हृदय माझ्या बाबांजवळ आहे आणि माझं हृदय माझ्या बाबांजवळ. आई बाबा मी कितीही मोठे झाले, आई बाबा मी कितीही मोठे झाले तरी तुमच्यावरचं प्रेम काही कमी होणार नाही. तुमच्यावरचं प्रेम काही कमी होणार नाही, कारण झाड कितीही वाढलं तरी त्याला माती विना अस्तित्व नाही. कारण झाड कितीही वाढलं तरी त्याला माती विना अस्तित्व नाही. धन्यवाद.